सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरालगतच्या महिंदळे शिवारातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये येणाऱ्या कल्याणी नगर आणि दत्ता दिगंबर सोसायटीतील रहिवासी सध्या प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नरकयातना भोगत आहे। या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची कामे रखडली असून गटारांचे कामही अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले आहे। सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने संपूर्ण कॉलनीला घाणीच्या डबक्याचे स्वरूप आले असून यात साचलेल्या पाण्यामुळे परिसरात भयंकर दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढत डेंग्यू सारख्या आजारांनी वासाहतीत शिरकाव केलाय। लहान मुले आणि महिलांचे आरोग्य अक्षरशः धोक्यात येऊनही महापालिकेचे आरोग्य विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप संतापलेल्या नागरिकांनी केलाय। केवळ पाहणीचा फार्स करणाऱ्या प्रशासनाच्या या वेळ काढू धोरणाला वैतागून आता नागरिकांनी थेट अल्टिमेटम दिला असून या समस्येवर तात्काळ कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास मनोहर जाधव यांच्यासह परिसरातील सर्व रहिवासी थेट महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरच बेमुदत ठिय्या आंदोलन छेडतील असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। दत्ता दिगंबर सोसायटी, कल्याणी नगर परिसर, महिंदळे शिवार, वाडी हद्द 11 गावामधील हे आमचे कॉलनी परिसर। इथे कॉलनीमध्ये SRP, पोलीस, मिश्र वस्ती आणि हा रोड मंजूर झालेला रोड झालेला नाही आहे। इथं सांडपाण्याचा निस्तारा झालेला नाही आहे। सर्व नोकरदार वर्ग असल्याकारणाने ड्युटीला निघून जातात, फक्त महिला मंडळी इथं हजर असतात आणि हा निस्तारा होत नाही। लक्षण पाटील, स्वच्छता निरीक्षक हे येतात, पाहून घेतात। तुम्ही यांना सांगा, तुम्ही त्यांना सांगा, 2-3 लोक घेऊन येतात, हे झाडं उपटून घेतात, गवत उपटून फेकून देतात, मुळापासून काहीच होत नाही आहे। आम्हाला हा डासांचा आणि फार मोठा समस्याला आम्ही तोंड देतो आहे। इथं पक्षी येतात, डेवडर करतात, ते करतात, आम्हाला झोप लागत नाही। मच्छरांमुळे डास इतके झालेले तर आम्हाला, मी स्वतः ॲडमिट झालेलो होतो, तर हे डेंग्यू आणि अनेक समस्या इथं उद्भवण्याचा हे आहे। तर इकडं महानगरपालिका यांनी लक्ष घालावे, आयुक्त साहेबांनी लक्ष घालावे। आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे, याच्यावर काही अजून तोडगा निघत नाही आहे आणि तोडगा निघत नसेल तर आम्ही पुढील महानगरपालिकेच्या गेटवर आंदोलन करणार, हीच आमची हे आहे। आम्ही जवळजवळ ह्या कॉलनीमध्ये 10-15 वर्षापासून राहतोय आणि इथं रस्ते गटारी अर्धे झालेले नाही आहेत। इथं सांडपाण्याचं एवढं पाणी साचतंय, त्याचं दुर्गंधी येते। आम्ही बाहेर बसू शकत नाही, लहान मुलं आहेत, साथीचे आजार पसरतात। तर आम्ही नगरसेवकांकडे जाऊन आलो, त्यांनाही निवेदन दिलं। तर आमचे हे जे काय पाण्याचा इथं जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह व्हावा, हीच आमची सगळी कॉलनीवाल्यांची विनंती आहे। आणि हा रोड आणि हा एक रोड राहून गेलेला आमचा करायचा, कधीपासून मंजूर झाला आहे पण तो होत नाही आहे। तर तेवढी त्याच्याकडे लक्ष द्यावं ही विनंती आहे।